आमच्या राज्यामध्ये देवाचा नामस्मरण करायचे नाही. उठ आणि चालता हा. का बसाल्या? अरे तुला आवाज येतो का नाही? उठ आणि चालता हा. चालता हा इथून. आदित्य पत्तेला भंग करणारा महामूर्ख मानवा कोण आहेस तू? कोण आहे? अरे उग्रशर पुत्र कंस, ज्याच्या नावाने पृथ्वी थरथर कापते. देव देव सैन्याला पडतात. तोच मी मधुरेचा राजा कंस. आमच्या राज्यामध्ये देवाचा नामस्मरण करत नाही. आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतो. का स्वतः इथून अरे आमच्या राज्यामध्ये कुठल्याही देवाचा नामस्मरण करायचं नाही. अरे मी माझ्या परमेश्वराची तपश्चर्या करत आहे. अरे परमेश्वराची तुझ्या तपश्चर्या आमच्या राज्यामध्ये नाही करायची. सोडून दे रे मेरा गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे मेरा गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची
पाणी पाहिजे. मग तुझ्या देवाचं पाणी. दोरपान. दोरपान. आते महाराज जा पाणी घेऊन या. महाराज महाराज पाणी घ्या. अरे मला नाही. गेला माझा. काय? पाणी पाहिजे. चला चला घेऊन. अरे महाराज आपल्याला का मारत आहात? अरे तो आपल्या राज्यामध्ये देवाचं नामस्मरण काय करतोय. आपल्या राज्यात देवाचं नामस्मरण होय. आणि ते पण तुमच्या समोर. अरे आमच्या चहा घेऊन गेलो. अरे देवाचं नामस्मरण. अरे आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतो. दोरपान. महाराज पेढा घ्या पेढा घ्या पेढा घ्या. अरे कशाबद्दल? आपण मामा झालात महाराज. अरे नाही. होय देवकीला पुत्र लग्नाचा लाभ झाला महाराज. आपण मामा झालात. अरे आम्ही आनंदी नाही. आम्ही आज दुःखात आहोत. आमच्या जीवाला मृत्यूचा भय. मामा झाला मी दुःखात कसे काय? अरे त्याच्यापासून आमच्या जीवाला मृत्यूचा भय आहे. गावकुळामध्ये आणि संपूर्ण चारी बाजूला जशी आपली महाराज. अरे कृष्णा. कौशा फसलास रे फसलास. कौशा फसलास रे फसलास. तुझा काल, अरे तुझा काल गोकुळात आनंदाने वाढत आहे. तुझा काल गोकुळात आनंदाने वाढत आहे. तुझा काल गोकुळात आनंदाने वाढत आहे. अरे कृष्णा. हा कंस एक नाही, हजारो दंगे ह्या कंसाच्या पाठीशी आहे हे विसरू नकोस. अक्रार. विक्रांत. हजरा. असे महाराज. अक्रार. अरे विक्रांत. आपण गोकुळामध्ये जाऊ. वस्त्यावरील विक्रांतला पुत्र. पेद्या, शिवराम आणि वाकड्या ह्या विष्णुदानूचा खेळ करत आहेत. खेळ चालू असताना आपण त्या कृष्णाला ठार मारा एवढीच तुम्हाला कामगिरी आहे. ठीक आहे महाराज. असं जातो त्या काट्याला आपल्यासमोर हजर करतो. म्हणजे झालं ना. होय. आईला
हॅलो. प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे. कैलासवासी गंगाराम लक्ष्मण आगरे यांच्या स्मरणार्थ अंकुश आगरे, गाव घोणसर यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही या सर्व बक्षीसदात्यांची श्रीराम नाट्य नवलगंड कामते उंदेवाडीची म्हणून आम्ही त्यांच्या शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. नाद घुमतो कानाला, ध्वनी मुरलीचा आला. नाद घुमतो कानाला, ध्वनी मुरलीचा आला. स्पर्श तो मनाला,
तुझ्या विना मला नाही राहत रे गाय कपिला नाही गावत रे आलो मी गाणं गावत रे गाय कपिला नाही गावत रे आलो मी गाणं गावत रे वाद्याला तिकडे उडा पडते अरे देवाने हात मारले देव कुठे आहे देवा ओ देवा अरे बेटा मी इथे आहे. देवा तुम्ही पाठीमागे उभे होतात होय बेटा. मी तुम्हाला पुढे पाहतोय पण देवा ओ कशाला बोलवला मला अरे बेटा आज मला विटीदांडू खेळण्याची खूप इच्छा झाली आहे. काय म्हणतो काय देवानो आज तुमची उच्चाराने विठ्ठल लाडू खेळायची होय. चांगलंच आहे देवानो अहो बऱ्याच दिवसांनी आपल्याला खेळ खेळायला भेटणार आहे होय. अवघड मी एकटाच आहे आपल्या सर्व पिढी गाई घेऊन गेला चरायला तू त्यांना हात मारून बोलवून घे. त्यांना पण बोलावून घ्या होय. ठीक आहे देवा पण देवा जवळ असतील का हात मारून नका. ठीक आहे ए, माकडं रे! अरे, माकडं, माकडं! ताईले ताईले सुदामा अरे लवकर ये अरे कुठे अरे गोकुळात नाही मजा आहे गोकुळात मजा अरे होय मग येऊ धावत अरे ये लवकर आलो बघा लगेच पेंद्या फाकड्याला हो पेंद्या फाकड्याला कोणी हाक मारली देवाने बोलावी बोलावी देवाने बोलावी पेंद्या फाकड्याला पेंद्या फाकड्याला पेंद्या फाकड्याला कोणी हाक मारली देवाने बोलावी बोलावी देवाने बोलावी फाकड्याला कोणी हाक मारली बोलावी
कपिला माझे वर चरणाला सुखद कपिला माझे वर चरणाला सुखद कपिला माझे वर चरणाला तिला शोधता तिला शोधता तिला शोधता सांग करू माझी गाय चुकली. अरे तुझी बाय कुठं चुकली? अरे बाय नाही माझी गाय चुकली. अरे काय चुकली होय? अरे पण ती कुठं चुकली? अरे वरच्या रानात चुकली. अरे वरच्या रानात चुकू दे. अरे आज काय आहे माहितीये काय? काय आहे? अरे आज गोकुळात लय मजा आहे. अरे चकली. अरे कसली? अरे वेड्या, आज आपण बरेच दिवसाने विटी दांडू खेळ खेळणार आहोत. अरे पण इथे दांडू खेळायचा बोलतो. हा पण इथे आणि दांडू घेऊन आला. अरे वेड्या, विटी दांडू राहू दे. अरे आपण दोघंच खेळ खेळणार नाही आहोत. त्याला धावतात माल. अरे वेड्या, मला देवाने सांगितले आज आपण सर्व सवंगडी मिळून आपण विटी दांडू खेळ खेळूया. आलं पण देव अशी हात देवाची इच्छा आहे. आलं पण देव हात तुटलं. मग हे कधी विचारणार? अरे तू आला देवानं पाहिले नाही. आलं लगेच खायला लागला अरे उभे आहेत बघ. पाटील हा. थांब धावून आलो. लवकर जाऊन भेटून ये. देवांच्या चालली प्रणाम होतो. हा काय मारुतीचा उड्डाण केलं? आलं सवय येत आहे उल्या मालायची होय? म्हणून तर चांगला मोडला आहे. आला भेटून हा देवाने आशीर्वाद दिला. हो. मग आता जा हा. घरी आणि विटी आणि दांडू घेऊन ये. अरे माझ्याकडे फक्त दांडू आहे पण इती नाही आहे. तुझ्याकडे विटी नाही? इती नाही आहे. खेळतो कशान? हा? मी फक्त माझ्या दांडूनच खेळतो. फक्त दांडू झालं होतं. विटी नाही आली? भीती नाही आलो. बरं ठीक आहे, माझ्या घरी जा हा. आणि विटी घेऊन ये. जा. तुझ्या घरात इती आहे. आहे. हा. लवकर ये. जातो. लवकर ये आपण. अरे किती वेळ लावतो? अरे तुला काय सांगितलं? अरे आज खूप दिवसात आपण खेळ खेळणार आहोत. अरे काय? तुझ्या घरात गेलो मग तुझ्या घरात मला काही इती का भेटली नाही. माझ्या घरात विधी भेटली नाही तर कुठे गेली? हा? तुझ्या घरात मला इती भेटली विटी नाही. घेऊन आला नाही, हा? फक्त दांडू घेऊन आला. अरे हा माझा फक्त दांडू आलाय मी. आणि विटी? हा? अरे किती पाहिजे का तुला? अरे मग विटी नको काय? काय त्याला थांब काल पण. अरे हो. अरे अरे ही बाई ती. तुझ्याकडे विटी नव्हती ना? हा. मग ही कुठं आली? अरे ही ती माझी नाही आहे. मग? अरे ही ती मुन्ना हल्दे आहेत ना, मुन्ना हल्दे त्यांची ती हाय. कोणाची? अरे मुन्ना हल्दे. ही मुन्नाची विटी आहे होय? हा अरे दांडू तुझा? हा. अरे वेड्या, मुन्नाची विटी आणली.
पुन्हा खेळणार कशान आणि ते आता जपलेला आले त्याला माहिती नाही त्याला आणली अजिबात माहिती बरं, नाही. ठीक आहे हा. ठीक आहे म्हणतो काय बोलतो? आणलं ना पडत तरी आणले. आपण खेळा सुरुवात चल करूया. लवकर. चल लवकर हो जेवण जेव्हा आपण खेळ चालू करूया हे भाकऱ्या काय ते? बरेच दिवसांनी खेळ खेळायचा आज दिवसभर खेळ खेळणार तेव्हा ठीक आहे लाडू घ्या कुंज वनामध्ये विटी दांडूचा खेळ चालू असतानाच त्या कंसाने आपल्या दैत्याला वेगवेगळी रूपं घेऊन कृष्ण वनासाठी कुंज वनामध्ये पाठवत आहे. त्यातून ते दैत्य अस्वलीचं रूप घेऊन कुंज वनामध्ये येत आहे. पाहूया भगवान श्रीकृष्ण त्या दैत्यांचं युद्ध. कुंजवनी केलं रंगला केलं रंगला कुंजवनी केलं रंगला केलं रंगला कुंजवनी केलं काय करतो काय? माझ्या पाटली काय करतोय? ए अरे तू काय करत होता तू काय करत होता आला मी त्या आतवणीला मारत होतो. अरे वेड्या अस्वलीला मी मारली हा? हा याला आहे काय हो? अरे हा? अरे तू पाठीमागे पडत होता तू काय तिला मारत होता? कोणाला? मला मारत होता. अरे वेड्या तू होता तू कोण होता? अरे मला तुम्ही अस्वलीलाच मारतोय दिवाळी. तू एवढं धाव मार. मारला मी कशाला हा? आणि आठवणीला मारायला लागतो. काय म्हणतोय? देवाने मारून टाकली देवाने अस्वलीला मारून टाकलंय पण ती मेली आता ना. अरे म्हणजे काय ते लवकर लावूया. आता आम्ही कोणतरी
प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे. गंगाराम सोमाबाई यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कामतेगावचे जावई गंगाराम सोमाबाई यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे रवींद्र गोविंद कदम खास कृष्णाच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षीस दात्यांचे आम्ही श्रीराम नाट्य डबल मंडळ कामते हुंदेवाडी चिपळूण आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहाटेच्या या पाराला बांग कानावरी आला. पहाटेच्या या पाराला बांग कानावरी आला.
हॅलो, सुगंधा श्रीधर मोरे, गाव आमडस यांचकडून आमच्या सुंदर गवळणीसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. आम्ही आहोत गवळ्याचे नारी, हळू चढवितो नंदाचा हरी. अगं राधे, चल तर जाऊ मथुरे बाजारी. अगं चंद्रा, मथुरेबद्दल जायचं खरं, पण मथुरेची वाट तुला माहितीये का गं? अगं राधे, वरच्या आईची खात्या मावशी आहे, पक्षीला थाप मारून घे, पाहू येते का उद्या बाजारी. असं म्हणते मी चाक मारते बघ. मावशी बघ काय काही. मावशी, अगं ए मावशी. अगं काय ग पोरींनो? अगं मावशी, आम्ही पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. मग जा ना. पण कसं जाणार? असं होय? होय मावशी. मग आलेच बघ हाई हाई. ये तर मग. निघताना जीव माझा होई खालीवर. म्हातारीला वयामुळं गमत ग नाही. परवा म्हातारीची तुम्हा कशी ग नाही. चालून थकून माझा जीव जातो ग बाई. या बाया बाया बाया, अगं पोरींनो, तुम्ही मला बोलावलं. काय ग मावशी? अगं राधा, असं एकाएकी या
याचं कारण तरी काय ग? अगं मावशी वाव. अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. मग जा ना. पण कसं जाणार? का ग? त्यासाठी तुझी तर गरज आहे ना. माझी होय अगं मावशी. मुलीला आता मला काय म्हणजे आता मी म्हातारी, माझी कशाला गरज राहिली? अगं मावशी वाव. जरी म्हातारी झाली असली तरी तुझे केस तर पिकले नाहीत नाही ना. ना, मी रोज मेहंदी लावते. मग मावशी. हो, म्हणजे तुम्ही बाजाराला निघालाय. होय मावशी. मग पोरीला मी काय म्हणते, काय मावशी बोलतेस? एक काम करा, जर तुम्ही बाजाराला निघालाय ते एकेकी नंबर लावा. कशासाठी ग? अगं मेलेलं तुम्ही काय घेतलंय काय नसलंय ही बाजारची लोक कोण विचारणार कुणाला? मावशी तुला बघ. मग मला ते माहित नको का? होय मावशी. मग ते सांगायला नंबर लावा. आणि मावशी तर नाही सांगितलं तर? अगं नाही सांगितलं तर ही पोरं मला वाहन मारतील. बरं मावशी ऐक बघ. हा. मावशी बोल ना. मी काय म्हणते, हा. मी घेतलंय दही. अगं तू घेतलं दही. अगं मावशी वाव. घेतलंय दही. अगं तू घेतलं दही. अगं मावशी मला विचारू नको काही. अरे तुझ्या तोंडाला लागला कांदा तुझ्या म्हणते मला विचारू नका काही. झालं तुझं? होय मावशी. हो मागं बाई तारा आता ये घालतो वारा. अगं मावशी वाव. सांगितलंच पाहिजे का? अगं तू कधी सांगतेशी बारकी पोरं वाट बघताय. मावशी वाव. ऐक तर मग. हा अगं मावशी काय ग? मी घेतलाय खवा. अगं तू घेतलास खवा. मावशी वाव. मी घेतलाय खवा. तू घेतलास खवा. सांगा कुणाला हवा? बाबा ज्याला ज्याला हवा त्याने नंबर लावा. कशाला कशाला? हा. झालं? हो माग बाई चंद्रा तुझी वडी लागू दे आता चंद्रा. अगं बाई तू काय घेतलं? मावशी खरंच सांगू? अगं खरं ना खोटं सांग पण सांग. अगं मावशी नक्की सांगू? अगं नक्की सांग. बरं ऐक. हा. मावशी मी घेतलं ताक. अगं तू घेतलं ताक. मावशी मी घेतलं ताक. अगं तू घेतलं ताक. आणि मावशी वाव. सगळ्यांसमोर जाऊन वा. अगं मेहे ही मी जर वाकले ती पोरं मला ठेवतील काय? ती वाट बघतात मावशी कधी वागते. अगं मावशी तसं नाही गं. मग कसं पाया पडायला गं. पाया पडाय म्हणजे सांगणार कधी या पोरांनी माझी दानादान केली हो? मावशी तू ऐकून घे तेव्हा ना. मग सांगशील तेव्हा ऐकेल ना. झालं हो मागे ही बाबांची मेन गवलं ना बायो. काय ग मावशी? तू काय घेतलंयस? मी हो सांगू? अगं सांग ना. खरंच सांगू? खरंच सांग. इश्श मावशी. अगं मी याने शिष्य करतेली याच्यात लाजायचा काय? मला तिला लाज वाटते बघ. अगं लाज वीस ठेव आता बाजूला आणि काय घेतलाय तो सांग. मग ऐक तर. हा. अगं मावशी वाव. मी घेतलं लोणी. अगं तू घेतलं तुळवणी. अगं मावशी मी घेतलं लोणी. तू घेतलं तुळवणी. आणि माझ्याकडे पाहू नका कोणी. भावानं पोरांनी डोला बंद करा हिच्यावर चाप पडल. झालं वा माग. अगं रामा अगं सात शृंगार करून आपण सर्व गोपी गवळणी मथुरेच्या बाजाराला निघालो आहोत. होय मावशी. मग आता वेळ करून आपल्याला जमणार नाही बघ. चल मावशी. आपण निघूया का मथुरेच्या बाजाराला? चल मावशी. चला तर मग. हॅलो अशोक श्रीपद हळदे. अशोक श्रीपद हळदे खास मावशीच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या गावचे अध्यक्ष आहेत ते. त्यांचं असं म्हणणं आहे मावशी तू त्यांचं नाव घ्यायचं आहे अशोक. मग ऐका तर काचेच्या बशीत बदामी हलवा. काचेच्या बशीत बदामी हलवा. अशोकराव तुमचं नाव घेते. पहिलीला घालवा मग मावशीला बोलवा. त्याचप्रमाणे बाळकृष्ण बाबू हळदे. बाळकृष्ण बाबू हळदे यांच्याकडून मावशी तुझ्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचंही सुंदर मावशी नाव घ्यायचं आहे बाळकृष्ण. दारात होता मेडका. दारात होता मेडका आणि त्याला बांधला रेडका. दारात होता मेडका त्याला बांधला रेडका. अशोकरावांचं नाव घेते. आता साधा नेसायला भेटना फडका. आता पुढे आता थांबून मग आपल्याला जमणार नाही. अगं मावशी काय झालं आता? तुला एवढी कसली काही लागली आहे आता गं? नाही म्हणजे आता मग सूर्य ढोईवरती आलेला आहे. अगं
मावशी मग? मी काय म्हणते काय आम्हा पोरीने विचारलं हो. पण तू घेतलंच काय घेतलंच नाही सांगितलंच नाही. अगं पोरीनं आता माझा कशात काय आणि फाटक्यात पाय अगं मावशी काय? काय काय बोलते आता खरं ते आता सांगा माझ्या मालाला म्हातारा तरी विचारेल काय अगं मावशी तुला आता कोण विचारलं? बरोबर ना होय मावशी तरी सांगितलंच पाहिजे होय मावशी सांगितलंच होय पाहिजे. का पावसात घुस कुठे ते म्हातारं पावसात घुस कुठं आहेत मगाशी सारखे येऊन मला म्हणतात मावशी पावट्यात चल ते सुधाकर वाढकर मी पण काय घेते बघा अगं साच्यावर मोठं काय अगं साच्यावर मोठं हा अंगठ्या एवढा मोठा खाली बघू नको अंगठ्या माझ्या इथं वर आहे अगं मावशी सांग लवकर. साच्यावर मोठं अंगठ्या एवढं मोठं आन दिसाया लाल भडक खाली बघू नको माझी साडी लाल आहे अगं मावशी सांगतेस की नाही लवकर? तुम्हाला नाही समजला नाही बघ अगं मुलीनं तुम्हाला समजणारच नाही का बरं कारण तुम्ही अजून लहान आहात मी काय घेते अगं साच्यावर मोठं अंगठ्या एवढं मोठं आणि दिसाया लाल भडक म्हणजे अशा माझ्या मालाचं नाव आईस्क्रीम अगं मावशी एवढं तू सांगायला एवढं उशीर? कारण चोकोबार आहे समजलं पोरीनं निघायचं अगं मावशी काय गं? थांब गं जरा. आता कशाला परत मला थांबा नाही तर ते म्हातारा म्हणतात चल पावठ्या मावशी, मी काय म्हणते हा. मी ना तुझ्यासाठी तीन खास प्रश्न बोलताय. म्हणजे तुला प्रश्न घेऊन आलेस होय मावशी. अगं असे कोणते प्रश्न आहेत ग अगं मावशी वाव. तू अभ्यास करून आलीस काय विचार कर. माझा अभ्यास लय मोठा गाणी आहे नक्की ना हो हो बघ होय बघा तू हो पण विचार अगं कर. काय विचार ना बघा हा. ठीक आहे मावशी ऐक मग हा मावशी बोल ना. मी काय म्हणते हा. तुला साडी घेऊन कोणी दिली ग? ही साडी भाई हे राजाभाऊ हल्द्याच्या बायकोन दिलाय तुझा नंबर लावा. तो सांगतो त्याच्या बायकोला 4-5 साड्या घेऊन दे ह्याला हा मावशी. हा. मावशी दुसरा प्रश्न बघ. काय ग मावशी हो. तुला ब्लाऊज शिवून कोणी दिलं ग? हा ब्लाऊज होय रामपूरचा पोलीस पाटील आहे ना बंटी चव्हाण त्यांना दिलाय. मावशी, काय? त्या आमच्या चौकीचा तुझा नंबर हो लावा. नक्की लावते ब्लाऊज शिवायला. हो हो मावशी तिसरा प्रश्न बघ. बघ मावशी हा. तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र कोणी घातलं ग? हे मंगळसूत्र होय आपला अशोकराव हालदे मालकरी त्यांनी घेतले काय ते नको मला ते तुलाच राहू. माझं मलाच राहू दे हा मावशी काय? ठीक आहे म्हणजे तुला साडी दिली ब्लाऊज दिलं हो. मंगळसूत्र दिलं हो. मग तुझं स्वतःचं तरी काय हे आहे? लाल लाल कुंकू दिसते ते माझंच आहे नशीब तेवढं तरी तुझं आहे. होय ना? मला वाटलं होतं साडी आणलंस की काय. नाही ते माझंच आहे बरं मावशी. बघ राधाबाई आता आपला सगळ्यांचा काटमाट झालेला आहे होय मावशी. आता वेळ न करता आपण मथुरेच्या बाजाराला निघूया का चल मावशी. चला तर मग हॅलो प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे ग्रामविकास मंडळ मुंबई देवखिरकी अध्यक्ष शिवाजीप्पा यांच्याकडून गवळींच्या उत्कृष्ट नृत्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कुमार कैलासवासी नैनेश मिलिंद जंगम कुमार कैलासवासी अक्षत मिलिंद जंगम यांच्या स्मरणार्थ
मुलांनी मृणाल मिलिंद जंगम यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अशोक श्रीपद हळदे यांच्याकडून आमच्या सुंदर गवळणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात नावाजलेला ढोलकीपट्टू साहिल केळकर आज आमचा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित आहे. तरी आमच्या नमन मंडळाकडून त्याला शाहिरी मानाचा मुद्रा तसेच या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही श्रीराम नाट्य अमल मंडळ कामते उमनेवाडी चिपळूण आम्ही त्यांची शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एवढं बोल बेटा. अहो गोकुळच्या गावानी आठ माठ करून मथुरेला निघाल्या. अरे बेटा, 16 सप्टेंबरचे 8 गोपीनाथ मेळा 7 पाठ करून मोठ्या जोमाने मथुरे वाजवी चाललाय. हो देवा बरोबर याचा आहे. रस्ता प्रतिबंध करण्याचे काम मी तुमच्या सोबत आहे. काय म्हणा देवा यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम मी तुमच्या सोबत आहे. म्हणजे त्यांचा रस्ता अडवून धरायचा होय बेटा आम्ही करायचं. होय. आणि देवा हुकूम मागितला तर काय सांगणार. अरे बेटा, हुकूम माझा आणि कायदा तुमचा. ठीक आहे देवा एवढंच ना. होय या तुम्ही. येतो मी. ए भाकऱ्या ए भाकऱ्या काय रे तिकडे काय शोधतोय. तिकडं काय शोधत नाही. बर मला पण माझी इथे हलवली ती बघतो. तुझी इथे अजून तू इथे झालं नाही. अरे रे, तू इथे खेळ देवाडी काय सांगत आहे. काय सांगितलं देवाडी काय सांगितलं माहिती आहे काय. काय सांगितलं? अरे आपणाला मोठी कामगिरी सांगितली. आलं ती कोणती अरे ती कोणती म्हणजे 16 सप्टेंबर 108 कोटीचा मेळा 8 माठ करून मथुरेला निघाला. अरे मग जाऊ दे ना. अरे केस तर नाही ना. काय करायचं देवाडी ते सांगितले की ना आपण मथुरेला जाऊ द्यायचं नाही. काय करायचं आपण अडवून धरायचं आहे. अरे शिव्याला ती तुझा काय झालं त्याला आपण आवडलं ते आपल्याला म्हणायला मानलं तूच मेळा आहे. चालेल. मी काय म्हणालो त्यांना आपण अडवून धरायची म्हणजे सांगून अरे धरायचं. मग आता कधी बोलणार अरे मला काय माहिती कसं कधी बोलणार नाही तुला सांगते काय. अरे काय ते जाऊ दे रे. अरे त्या तोला सगळा असतात. आणि आपण काय बोलतो. अरे आपण दोघे आहे. अरे मला काय जमणार नाही. माझ्या बाळ जमणार नाही. तुला जमणार नव्हतं मग देवाने सांगायचं ना. मला जमणार नाही मी येणार नाही. अरे होतं नाही का? ऐकलं ना? पण मी काय सांगतो काय सांगतो आपल्या दोघांच्या मध्ये तिथला आला तर अरे कोण आहे तिथं. अरे तिथला हाय माझ्याकडे हाय हा आपल्याकडे आहे तिथला. हाय कोण आहे अरे तो वरच्या आलीचा स्वप्ने स्वप्न अरे तो कोकण मुंबईत असतो. अरे नाही तो इथला आला आलाय आलाय? अरे मला काय कळलं. अरे तो आमच्या सोबत नसतो ना. असं होय अरे मग त्याला हात मारून गेलं का. लगेच हात मारतो. लवकर ये. गेल ना पण अरे लगेच ये. जोरात हात मार. अरे चोचल्या 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 आधी तुझ्या मांडल्या घातल्या. कोण पण? अरे येड्या, हात मारताना तुझ्या घातल्या खाली पडल्या. तुला कामगिरी कशी करणार. बरोबर करेल. जोरात हात मार. हात मार म्हणजे. अरे चोचल्या 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 चालले चालले बंड्या. अरे लवकर ये लवकर ये लवकर ये. अरे कशाला अरे तो तुला मजा आहे. मजा आहे? होय. अरे दही भेटेल काय मग. अरे घरचा दूध पण देतो. ये लवकर. अरे ये लवकर. आलो मग. केंद्र सुद्धा पण हक मारली या लढक्याच्या त्राला. केंद्र सुद्धा पण हक मारली या लढक्याच्या त्राला. पेंडालो मी जोडीला काही गुरांना घेऊन. पेंडालो मी जोडीला काही गुरांना घेऊन.
काय रे, साठवून ठेवला होता? काय रे? अरे तुला एवढा ओरडलो होता कुठे? काय सांगतोय मला? अरे खालका दणका काय शिट्या वाजवायलाच पाहिजे. बोल लवकर बोल. हा तुझी गाय काय झाली? हळदे माहिती ना मला. होय. त्यांच्या वाड्यात तुझी काय घेऊन झाली? हा तुला वाटून गेलं पाठवून. आवाज यायला वाढून तू काय कान लावून होतास होय? कसला आवाज होता? आवाज होता. मग काय केलं? तू जवळ जातोस आवाज वाढतो. काय म्हणतो काय? मग काय केलं? उघडला. हा. वासरू दूध पित होता. अरे कोणाचा दूध पित होता? तुझ्या गायचा वासरू दूध पित होता. अलजाचा वासरू तुझ्या गायचं दूध कसं पित? दुसरा काय देत नाही ना. अरे, मला पण दे. त्याला पण दे. पण मला दूध पितो. मला ह्याच्या गायचा दूध अजिबात पितो. ह्याच्या गायची गाय पाणी जास्त पिते. पातळ दूध आहे होय? पातळ दूध आहे? काय? ए, राहुल, तू काय म्हणतोय? तू मुंबईला होता ना? तो आला. हा काय मुंबईवरून आणला? माहिती आहे तुझ्या आईशीला त्याचं माहिती. 80,000चा चष्मा? होय? तुझ्याकडे आहे काय? तुझ्याकडे आहे? अरे माझ्याकडे आहे. हा? तुला हवंय? नुसतं मला नुसतं. हे बघ 80,000 चष्मा सर्व उठायचे ते. ऐकलं? 80,000 चष्मा कापत नाही. पैसे मी एकदा काकडे खालून आलो आले.
अरे हा नाच तुला काय हा ना माझाच आहे. तुझा काय ना आणि हे आपलं वाकलं काय झालं हो, तुला समजत नाही? सरळ आकडे लावायचं ते? मला आकडे लावली. हे आकडे लावतात? आज वाकलं राहू दे. आलायस ना? नाही, मी आकडे का लावली? तुला समजत नाही काय? काय बोलतोय? ते. मग काय ज्याला बोललं नाही नाही. हा? तू काय म्हणते काय? अरे तुला बोलवलं कसं माहितीये कसा बरं? अरे देवाने आपल्यावर मोठी कामगिरी सांगितली कसली? आमच्या दोघांचं काय जमून आहे नाही. पण तुला हाक मारून घेतले मग काय? येणार कमी करायला मग काय? आपले ऐकायचे हो. 16 सासरा 18, 18 21, 22 24. अरे तू पण गेला मी तो पण गेला तू एकटा हुशार आहे? मग इकडे अरे 16 सहस्र 16 सहस्त्र. 108 चार. गोपिकांचा मेळा आठ माठ करून मथुरा निघाला दाट करून पत्र आठ माठ छान मग. शृंगार आणि पावडर लावून हा. मथुरेला निघाला निघाला. म्हणून आपण मथुरेला लावून द्यायचं नाही हा देवाचा हुकूम आहे कुमार. ही कामगिरी आपण करायची पण आपण अडवून ठेवायचे करूया. काय लावलं की. अरे करूया काय हं? त्याला थांबवून धरायचे आहे हं? तुम्ही काय बोललो? याला वेगळं सांगते का तू? अरे याला बोलण्यामध्ये काय? हो, तुम्ही काय बोललो? गल्ला थांबून ठेवून धरून तू ठेव. माझ्याकडे ये माझ्याकडे जाऊ नको अरे धरू काय म्हणजे अनेक करता होतात हा. आपण त्याला थांबवून ठेवायचं आहे मथुरेला जाऊन द्यायचं नाही नाही द्यायची. कामगिरी देवाने सांगितले हा. करायचं ना मग काय? जाऊया चल लवकर जाऊया त्याच्या आधी काय मला 3 प्रश्न आहेत. तुला प्रश्न पडला याला काहीतरी हाय सांडवायची सवय आहे याला नाही. सांगवायची सवय नाही. बोलायची सवय. तर हे असं काढायचं सामान. ए, काय? तुला कसलं प्रश्न पडले सांग मला इकडे, तुलाच पडले तिकडे. इकडे. माझ्याकडे जाय हो, इकडे. आता बस बोललो तर इकडे. जवळ ये, जवळ ये. लांब, लांब. हा. बघ. हा पहिला प्रश्न. हा तुझ्याकडं हा पोपट आहे का? अरे माझ्याकडे खूपच आहे पण तो एकच आहे सगळ्यांकडे एकच पोपट असतो. म्हणजे काय सगळ्यांचा खूपच बघायला गेला होता नाही. हा नाही. ते जाऊ दे तुझं बोल दुसरा प्रश्न. हा तुझा पोपट भक्तीच करतो का? अरे देवा माझा खूपच ठोकलीच नाही काय मग? अरे काजूची बोंदा खातो काजूची बोंदा काय म्हणतो? हा तुझा पोपट इंग्लिश आहे. मी काय पण काजूची बोटं खाताना सावकाश. चालेल चीक लागला ना हा. खांडका पडती. अरे त्याला तोच मला बरोबर शिकवले कळलं ना? हा. हा. ते जाऊ दे काय? हा. तुझा बोबत काय खातो माझा पोपट काय नाही काय? हा माझा पोपट काय नाही. अरे म्हणजे काय तुझा बोबत उपाशीच लातो उपाशी नाही, तीर आहे ना. तीन आहे का काहीतरी बनवतात तीन नाही, लाल मिरच्या बनवतो. हा. अरे त्याला काय लाल मिरच्या झोंबत नाही ना, तीर आहे ना. अजून काय कणकणी का फुटली नाही. तुमचं अजिबात नाही ना? ना. अजिबात उलट पण नाही नाही, येतात पंख येतात. हा, मग त्याला झाकून ठेव. अजिबात भाल काढू नको कुठं आलं ते? हा, उन्हाळ्यात नाही, तरी उठतो, आपलं, लगेच उन्हाळ्यात तरी उठतो. आपलं. हा, लगेच उठतो. हा, मी झाकून ठेवतो. काय चाललंय मग कसं विषय चालला इथं फक्त विषय तुझा काहीतरी पाहिजे. तुला खूपच आहे हे बघ, माझ्याकडे पोपट आहे पण आम्ही आता कोणाला सांगत नाही त्याला पोपट दूर आहे. त्याला पोपट दूर आहे. बरं, बरं. आम्ही तर चालत नाही. पोपट तुम्ही कवळा असतो. हो, याला पुढचं. आमचं असतं. ए, इकडे इकडे अरे, दूध खोपट म्हणजे काय माहितीये हाताला खोपट म्हातारा पोपट याला तुम्ही पोपट म्हणता? शेतातच बोलतात लावू दे सगळं तू नवीन आहे. मी नवीन आहे. तू ये नया है. हे नाही आहे हम पुराने हैं ये नया है. मैं जुना है. हाँ. तू भंगार है. हे बघ, माझी साधी का पडलाय बघ. तुला त्याचा पडला. तो त्याकडे. माझा पडत नाही. मी झाकून ठेवतो. हे बघ, हे. पोपट झाकून ठेव पिंजऱ्यात. झाकण लावून घे उडाल ना लावायचं नाही हा? नाही, नाही, उन्हात. हा मग लवकर कर. तिसरा प्रश्न राहिलाय. आपली एक राहिली का? बघ आहे. हा. पुढे. तो बघ. तो बटन वाजवतो.
नाही नाही. त्या गलीत गाव आहे हो. तुला ते दाखवून देणार नाही. माझ्या पुढं काय बोलू? हा वाईट आहे म्हणून तुझ्या डोक्यात आली. आता हात हात नको, हात छोटा आहे, हा घालूया आपण. हात आणले? कुठं? अगं, तो बोटानं वाजवतोय. अगं, तो बोटानं वाजवतोय. ते बोटानं वाजवतोय. हे वाजवतो तुम्हाला पण सवय लागली? ते काय बोलीत आहे ना ती आता ते बोटानं वाजवतोय. आणि ते बोटं हलवताय पण. हलवताय पण? हा, तर बघ. सवय आहे चांगली बोटं हलवताय पण. हा बोटं ठेवठेव करतोय. करू नका. बघितलं? आपण बोटं ठेवठेव करतोय. अरे मग हा जादू का वाजवतोय? काय? बोटन वाजव काय बोलला? बोटन वाजव हा, सरळ बोल. नाही, नाही, जाऊ दे. ए, काय? अरे कुठल्या जगात आहे तुझा हात कुठं आहे हे काय? बोट कुठं आहे हे काय? कशाला आहे आता ला. कशाला आहे ना तो कधी वाजवलंय कोण आपलं काय करायचं? काय चालू आहे? झालं तुझं प्रश्न संपलं काय लपलं. आपण जाऊया कामगिरीला जाऊया. चल लवकर जाऊया आपलं काय करतो? हॅलो करुणी जाऊया झटपटा पुरे झाला थाट माट ग जरा शृंगार करुणी जाऊया झटपटा पुरे झाला थाट माट ग
राजा हळदे बॅक स्टेजला संपर्क साधायचा आहे. राजा हळदे. अगं राधा, आपला तर साज शृंगार झालेला आहे. होय मावशी. आता वेळ करता आपण निघूया का बाजाराला? चल तर मावशी. चला तर मग. अगं मावशी, जरा इकडे लक्ष दे. आमचे मित्र शशांक जाधव याचकडून तुझ्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे मावशी तू त्यांचं नाव घ्यायचं आहे. शशांक. साखरेचं पोतं सुईने वसवलं, साखरेचं पोतं सुईने वसवलं. शशांकरावांचं नाव घेते पण त्यांनी पावडर लावून फसवलं. एवढी पावडर दिलेली होती काय? हा? बागड्या? काय रे? काय रे? हा? अरे वेड्या, काय? वाचल्या? काय? अरे गवळणी पाहिल्यात का? बघितल्या. बघितल्यात ना? अरे, हा. काय गवळणी आहे? जरा थांब. काय रे? हे सोड. जरा लाग. हे म्हणा पण घे. अरे हे पलट कर, पलट कर. हे बागड्या? हा? हे बंद कर. बंद पण झाला तुझा. काय रे? अरे आपण गवळणी आडवा आलोय. शेकायला आलो नाही आपण. देवाची कामगिरी आपण पार पिकली पाहिजे ना. हे बघ या बघऱ्या. काय? गवळणी पाहिलं ना? बघितल्या. आता गवळणी जाऊन असं उतरायचं. काय विचारायचं? गवळणी काय? काय सांगू तिकडे लक्ष दे ना. हा बोल.
अरे कोणी पण जा. पहिला तू जा. अरे मी जाऊ. मी स्मार्ट आहे, मी नंतर थांबतो. बोला बजरंग, बोलली की? उठा, उठा, दिवाळी आली, उठा. अरे माती लावायची वेळ झाली. काय इकडे अशी मुलं काय रे पाय तुला देते तू मध्ये पडला आम्हाला तर थोडं दिसलंय. तू काय डोला काढून घेतले खाली होता ना हा मग खाली बघून जाता येत नाही. माकड्या माकड्या कुठे वाईन माकड्या काय रे तुला जाताना सांगितलं होतं काय जाताना जरा जपून पोरी खट्याला आहे अरे मावशी पण खट्याला आहे. अरे तुला सांगताना काय सांगितलं बदलत आहे बदलत ना तो हात झाला का झाला गेला अरे सवय झाली ना स्वप्नार तुला सवय झाली ना हात घालायची म्हणून तुला सांगताना सांगितलं जरा जाताना वजना काय झाले काय? तुझं काय चालू रे मी चौका चक्कर मारतो. अरे त्या नवऱ्याने आता तुला जातील. तुला सोडते. काय? अरे त्याच्याकडे काय कामगिरी झाली नाही काय? तुझ्याच्यात होणार आहे का मग काय? होईल ना हा. पटकन करशील लगेच जातो. आला लवकर. ओय, पिवळी साडी. चल ये. तुला काय? लय भारी दिसते अरे he is so beautiful, so elegant, just looking like a wow. काय म्हटलंस रे He is so beautiful, so elegant, just looking like a wow. मग आणि काय? माझ्याबद्दल काय म्हणशील रे तू, होय? you are so color, so color, just look like a रेडा. काय चाललंय काय काय चाललंय काय आणि आजूबाजूला अरे हे! काय झालं Oh God. तुला आली अरे अरे मारते कसली बस अरे तुम्हाला बाबाला सांगितलं हा? तू पाटील अरे अरे तुम्ही काय होणार ये पुढे ये. ये ये काय तुले हा काय रे? गं, पोर, तुझं नाव कसं? माझं नाव नाही सांगत का? हे बाय त्याला तिकडे बोल माईक मध्ये बोल तू एवढी चिठ्ठी नको. तुझं नाव काय? माझं नाव शिवाली अवली कोहली. मी दिवाळी अवली कोहली. अरे मी आवली लागली कवली अरे जास्त नको बोल. माझी मावशी. ते भाऊ परत आणणार नाही मला माझ्या डोक्यात घातलीस ना? तिकडे जाऊ. हा. घेता, बसून घेता. हो, घेता. तुझी इन्स्टा आयडी भेटेल? नाही भेटत. तुझा व्हॉट्सअप नंबर भेटेल? पण नाही भेटत. फोन नंबर दे. हो बोलायचं लॉक मी उघड. वाचून कशाला बघायला पाहिजे हा? वाचून बघते चॅटिंग बघायची ना. घेतली ना. तिची टाकी घालून. तू काय तर इकडं हलव इकडं नको हलवायला नाही, ते भरपूर बोलतोय.
तुला माझी रात्रीची सोय झाली रात्रीची सोय झाली. मग एक काम राहिला आता मला दिवसाची सोय हा. करायची. रात्री 10 नंतर ऑनलाईन यायचं आणि 10च्या आधी आली तर ह्या वारक्याला आली. हा. ये, ये, ये. तुला ये, ये. त्याला रात्रीची सोय केला काय? रात्री सोय दिली? आणि तुझ्यासाठी जेवण? अरे, काय जेवण काय सांगायचं? यांच्या दोघांची सोय झाल्या? हा. देवानी कामगिरी कोणाला सांगितली कोणाला? तुला मला सांगितले. हो आता तुम्ही कशाला माझ्या दोरी लावत ना? हो मग? थांब करतो थांब वर्क इन प्रोग्रेस रे म्हातारडे पुढे म्हातारी. अरे मावशी बोल, म्हातारी दिसते. नाही जंगली अरे मला काम होतं. पुढे पुढे अरे पण तू आहेस तरी कोण? तू मला ओळखलीस नाही अरे खरंच नाही ओळखलं बघ. तू मला ओळखलीस नाही अरे नाही ना. तू मला ओळखलीस नाही अरे तुला ओळखता तुझ्यावर काय शिक्का मारलेला आहे? अगं मीच तो. अरे तो! अगं मीच तो. अरे तो! कात्र्या. तुला काय झालंय? त्याचा वर खाली होतं अरे पण आम्हा गोपी गवळणीने का असं थांबवलंय? मला उचलून घे मग सांगतो खरं दे लवकर. तू लागत आलायस? नाही मग मग मला दे. अरे तू उचलून घेऊ. हो. ये ना मग. ए, तो वालपेटाला माझ्याकडे दे. आलू नको पडल तिकडं हा इकडं आहे ना हा. चालू आहे काय हो पण अरे का मला उचलून घ्यायला लावलंय? मी तिचं नाव घे अरे घे ना मग. बघा खरं घे. वॉर्निंग देतो हा. मी वॉर्निंग दिली नंतर मला बोलायचं ना हा मावशी बघा बोल ना. अंडे सात अरे हंड्यावरती हंडे सात. अंडे सात हंड्यावर हंडे सात. त्याला मध्ये पडला भाग त्याला मधी पडला भाग. अंडे सात हंड्यावर हंडे सात. त्याला मध्ये पडला भाग त्याला मधी पडला भाग. ही म्हातारी बसली हा. पाठव तिने गेला भाग त्याला बरी त्याला पटकन. अरे तुझं सांगू. मावशी, तुम्ही जरा दमला असाल ना? अरे खूप आम्ही दमलो बघ चालू. मग मी तुमच्यासाठी एकदम माल आणलाय माल अरे असं काय आणलंय? थंडा आला थंडा काय म्हणतोस काय? बघा काय काय आणलंय? जरा पुढे हा बोल ना. थंडी लागते ए, थंडी लागते. नको नको अरे इथं गल्लम आहे. सांगतोयस ना? सांगतो पुढे हा बघ बघ ना. तुझ्यासाठी आणली स्प्राईट अरे तिला स्प्राईट आणलंय. हिला आणलं थम्सअप हिला थम्सअप. हिला आणलं मिरिंडा हिला मिरिंडा. हिला आणलं कोकोकोला हिला कोका कोला. तुम्ही बघू नका तुम्हाला काय नाही आणलं अरे सगळ्याला काही आणलंय. आणि हे तुझ्या मावशीसाठी काय आणलंय? तुला होय. तुला घे माझा माझा नुसता आवाज कर. तर माझा दे. माझा पण नुसता आवाज कर. ए, याचा दे. माझा 20 वाला आहे हा. त्याचा original 20 वाला आहे. जरा 2 लिटरचा आहे. मावशी, हो ना. मी एक शायरी घेऊ का? घे ना रे. बघा घे ना. हा बघ. हा घेऊ ना? अरे घे. हा. अरे, घाबरत नाही. एवढं बघ कशी मोडतात ती. बघ, बोल ना. मावशी बोल रे. अरे हम छोटे हुए तो क्या हुआ दिल वाले मेरा बाबा बोला पलट बोल, पलट बोल. अरे हम छोटे हुए तो क्या हुआ दिल वाले मौसी बोल ना रे. हम सिर्फ तेरे 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 चाहने वाले अरे, पण तुला आवडते? नाही नाही आता हा, या चालला. मी जरा म्हटलं तिला अजिबात येऊ नको. हा जंगली मला नको मला पण नको. गेला दे. अरे सर्व गोपी गवळणीला असं थांबवणारे तुम्ही आहात तरी कोण? अब आज तुला यायला विचार. त्याला विचार. मग तुम्ही मागे व्हा ना. त्याला द्या. मग त्याला पुन्हा बोलव ना. अरे तू भंगार है तू पीछे आ वो नया देख लेना काय रे? आमचं झाला सकाळचा आणि रात्रीचा. तुझा आता बघून घे. हा. आईस्क्रीम खाऊन उचल. हा.
सोय केली ना हे मावशी बोला असं एकाकी आम्हा गोपी गवळणीला थांबवणारे तुम्ही आहात कोण मावशी आम्ही देवाचे सवड आहोत अरे होय हा हा आणि हा तोच होय ना अरे पण आम्हाला असं एकाकी का थांबवलंय होय अरे आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला बोल बोला या मथुरेचा रस्ता बंद आहे अरे पण का आणि कोणाच्या हुकमाने आणि कोणाच्या कायद्याने बंद आहे देवाने हुकूम केला आहे होय असं म्हणताय अरे मग तुमच्याकडे कायदा असेल तर आम्हाला सांगा तर होय कायदा ऐकायचा मग अरे माझी गार तिकडे राहणार ती परत आश्रम घालण्याचा वाड्या गेली का बघून येतो सावकाश येतो आवाज घेऊ नको नाही परत काय करते कोणाला देते बघून येतो बरोबर रोशन चव्हाण कुठे असतील तर बॅकस्टेजचा संपर्क साधायचा आम्ही कायदा सांगतो अरे भाकऱ्या तुम्ही कायदा सांगताय ना आम्हाला तुला कायदा लागतोय सांगा जाऊ नको तुम्हारी उभा वाटे श्रीहरी तुझ्या फोडील भागारी तू परत ग माघारी जाऊ नको तू बाजारी फिर परत ग माघारी जाऊ नको तू माघारी जाऊ नको तू माघारी
अरे, हा? मी तिला कायदा सांगतोय मगाचपासून. हा? तू काय तिच्या वाटली गोंधळ करतोय. अरे वेड्या, हा. तू काय ना सांगतोय हा. आणि काय वाटलं करतोय हा? हा? अरे तुमच्याकडे कामगिरी जी केली झाली नाही हा. ना ती मी करून केली बघ. मग तू पण तुझी तोय करतोय काय. हा? हा. अरे वेड्या, हा. या गौरीला असंच लाडीनं गौरीला आणि प्रेमानं सांगितलं पाहिजे. समजली बरं आपण. काय? आली बोली कशी. कशी? हा. जाऊ दे. जा. ती बघ कशी मला बोलते. बोला ना, आमचा कायदा ऐकला होय तुमचा कायदा मी ऐकलेला आमचा आहे. करावा लागेल. अरे कसं म्हणताय. देवाच्या अपमान देवाच्या हुकमानं आणि आमच्या कायद्यानं तुमच्या कायद्यानं मला बसून घ्यावं लागेल. असं म्हणताय. अगं राधा, देवाच्या हुकमानं या पेन्या सुदामाच्या कायद्यानं आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे. आणि भाकऱ्या आपल्या झाडाखाली थोडासा आराम करतो बघ. या मग काय हरकत नाही. आपल्या गौराणी बसायला बाहेर लागली. आपण देवानं जाऊन सांगितलं पाहिजे. चल ना, चल लवकर. चल लवकर. अगं राधा, या पेंड्या फाकड्याचं ऐकून आपल्याला थांबून जमणार नाही. होय मावशी. आपण निघूया का. चल, चल. चला तर. अरे पेंड्या, दिले कामगिरी काय? देवानं सांगितलं कामाचा रुपया बंद आहे. गौराणी पिंपळापारी बसून ठेवला आहे. तुम्ही काय आनंद समाजा. ठीक आहे, ये तू. ठीक आहे देव, येतो आम्ही. अबे राधे, उभी राहा. कोण आपण? मी कृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्मा, बेंबीरा, मस्तकी दुरा, कट्यावर हात ठेवून विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे, तेच तर वेश करावा लागतो. सांगा तू तुमच्या जन्मलीला. ऐक तर. ऐक सांगतो राधे तुला ग माझ्या जन्माच्या या लीला वंश दरबारी जन्म घेऊन वाढल गोकुळेला Thank you.
आतुराली ऐकण्याही राधा तुझी मी कार्य बोल कान्हा
संजय हळदे सरपंच यांच्याकडून कृष्णाच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. अच्छा दादा मामाच्या भेटीला. मी गोकुलातून 10 वाजता निघालो. आज 12 वाजले तरी अजून गौरीचा पत्ता नाही. थोडा वेळ वाट पाहणं झालं. आज कृष्णाने दह्या दुधाचा नाश्ता केला नाही का? महाराज घात झाला. काय झालं? गोकुळच्या कृष्णाने दह्या दुधाचा नाश केला. काय कृष्णाने दह्या दुधाचा नाश केला? आई रिकामी भावना घेऊन अरे कृष्णा, दया तुझा नाश केलास. नेहमी येणार गोकुळचा दूध आज गोकुळातच ठेवलास. पण शेवटी मावशी गाठ विसरू नकोस. अक्रोड अक्रोड हजरा.
एक